राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी आता पाहायला मिळाली। दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली। महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळाला। गेल्या अनेक दिवसांपासून याची चर्चा चालू होती, मात्र हा ऐतिहासिक क्षण आज पाहायला मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज एकत्र येत युतीची घोषणा केली। अधिकृतपणे त्यांनी ही घोषणा केली। तब्बल 20 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे बंधू, दोन्ही संघटना एकत्र आल्याचं आज पाहायला मिळालं। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच दोन्ही पक्षांच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळतोय। मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली आणि युतीची घोषणा होताच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे। पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण ठाकरे कुटुंब पाहायला मिळालं। संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं। युतीची घोषणा झाल्यानंतर शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करत आनंद देखील व्यक्त केलाय। पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी म्हटलंय की बाकी जे बोलायचं ते जाहीर सभांमधून बोलूच, मात्र कुठल्याही वादापेक्षा, कुठल्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि त्यासाठीच आज आम्ही इथून एकत्र येण्याची सुरुवात केली आहे। कोण किती जागा लढवणार, आकडा काय असणार हे तुम्हाला आम्ही नंतर सांगणार, मात्र आता महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी आम्ही एकत्र आलो असं त्यांनी म्हटलंय। मुंबईत महापौर हा मराठीच होईल असं देखील दोन्ही बंधूंनी म्हटलंय। आता 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांचं मतदान होणार आहे आणि 16 जानेवारीला याचा निकाल लागणार आहे। त्यामुळे 16 जानेवारीच्या निकालानंतरच समजेल की मुंबईत महापौर नक्की कोणाचं होईल आणि आता हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे।